नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, 29 मार्च 2025 रोजी लागणार आहे नवीन मराठी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण। यावेळी या 4 राशींच्या व्यक्तींचे नशीब हे मोठ्या प्रमाणावर चमकणार आहे। सूर्यासारखे तेज त्यांच्या जीवनात लाभेल। या 4 राशींच्या लोकांचे भाग्य अशा प्रकारे चमकेल की त्यांनी त्या गोष्टीची कल्पनाही केली नसेल। या 4 भाग्यवान राशींनी मिठाई वाटण्यासाठी तयार राहावं, कारण अनेक वर्षांनंतर दुर्मिळ संयोग तयार होत आहेत। यामध्ये 29 मार्च रोजी शनी अमावस्या येत आहे आणि याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा असणार आहे। त्यामुळे या 4 राशींच्या व्यक्तींचे नशीब हे उजळणार आहे। या 4 राशींच्या व्यक्तींच्या जीवनात येणार आहे सुख, समृद्धी, धन, दौलत, ऐश्वर्याची प्राप्ती करून देणारा हा कालखंड असणार आहे। या 4 राशीवाल्यांचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे। फक्त नवग्रह यांची साथच त्यांना मिळणार नाही, तर त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद। या सूर्यग्रहणानंतर या राशींच्या व्यक्तींच्या जीवनात धनाची वर्षा होणार आहे। त्यांच्या जीवनात धनसंपत्ती येण्याचे सर्व मार्ग उघडतील। त्याचबरोबर जे धन त्यांच्या जीवनात येईल त्यामध्ये उत्तरोत्तर वृद्धी होताना दिसेल। या 4 राशींना हे सूर्यग्रहण फक्त फायदाच फायदा करून देणारे ठरणार आहे। व्यवसायात अचानक प्रगती होईल। तर मंडळी, हिंदू पंचांगानुसार या सूर्यग्रहणानंतर या 4 राशीवाल्यांना करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। तर या व्हिडिओमध्ये सूर्यग्रहणाबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर मंडळी, भारतीय वेळेनुसार या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे। 29 मार्च 2025 रोजी हे सूर्यग्रहण असेल। हे आंशिक सूर्यग्रहण असेल। त्याचा प्रभाव संपूर्ण जगावर राहील। वर्षातले पहिले सूर्यग्रहण चैत्र मास अमावस्या तिथीला लागणार आहे। हे सूर्यग्रहण 29 मार्च रोजी दुपारी 2:20 पासून सुरू होणार असून संध्याकाळी 6:16 ते समाप्त होणार आहे। ग्रहणाचा पूर्ण अवधी 4 तासांचा असेल। सूर्यग्रहणाचा सूतक काळ जेव्हा सूर्यग्रहण आरंभ होते तेव्हा त्याच्या काही तास आधी सूतक काळ प्रारंभ होत असतो, जो ग्रहण समाप्तीसोबतच समाप्त होतो। जिथे चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो, तिथे सूर्यग्रहणाचा सूतक काळ ठीक 12 तास आधी प्रारंभ होत असतो। या काळात धर्म कर्म होत नाही। गर्भवती महिलांनी सूतक काळात सावधान राहिलं पाहिजे। सूर्यग्रहण आपल्या भारतातून दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळ मान्य राहणार नाही, परंतु 12 मधून 4 राशींवर याचा प्रभाव पूर्ण असणार आहे। हे सूर्यग्रहण युरोप, आशिया, अटलांटिक, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकामध्ये दिसेल। जेव्हा सूर्यग्रहण लागेल तेव्हा आपल्या राशीत काही परिवर्तन होतात। त्याचा प्रत्यक्ष परिणाम त्या व्यक्तीचा भाग्यावर होत असतो। त्यामुळे सूर्यग्रहण सुरू झाल्यावर काही राशींचे नशीब पूर्णपणे बदलेल। या सूर्यग्रहणाच्या काळात तुम्ही जर काही उपाय केले तर त्याचा लाभ निश्चितच तुम्हाला होऊ शकतो। सूर्यग्रहणाच्या काळात जेवण बनवू देखील नये आणि ते ग्रहण देखील करू नये, कारण शास्त्रात या गोष्टींना सक्त मनाई आहे। तसेच या काळात कंगव्याचा वापर करू नये। त्याचबरोबर धारदार वस्तूंचाही वापर या काळामध्ये करू नये, नाहीतर त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो। सर्वात आधी कर्जमुक्तीसाठी काही खास उपाय या दिवशी आपण निश्चितच करू शकतो। जसे की तुम्ही जर कर्ज घेतलेले आहे परंतु ते तुमच्याकडून फेडले जात नसेल तर सूर्यग्रहण सुरू झाल्यावर एक लाल कपडा घ्यावा, त्यामध्ये 1 मूठभर लवंगा उजव्या हाताने टाकून ही पोटली तयार करावी व घरातील मंदिरात रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊन ती दान करावी। या उपायाने सर्व प्रकारच्या धनासंबंधित समस्या दूर होतात। त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या घराला वाईट नजरेपासून वाचवायचे असेल तर सूर्यग्रहण लागण्यावेळी एक नारळ घरात आणावा व घरातील प्रत्येक व्यक्तीच्या माथ्याला स्पर्श करून तो घरातील देवघरामध्ये ठेवावा। दुसऱ्या दिवशी हा नारळ कुठल्याही मंदिरात पुजाऱ्याला दान करावा। या उपायाने तुमच्या घराला नजर दोष, वाईट नजर, बाहेरील बाधा कधीही होणार नाही। तंत्रशास्त्रात असे म्हटले आहे की सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी जो व्यक्ती आपल्या घरात सदाबहारचे झाड घेऊन येतो त्याच्या घरावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा अखंड राहतो। सदाबहाराच्या रोपामध्ये माता लक्ष्मीच्या सर्व रूपांचा वास हा असतो।
तर आता आपण जाणून घेऊयात की त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि एक लाईक नक्कीच करा। त्याचबरोबर जय सूर्याय नमः हे कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, पहिली भाग्यवान रास आहे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांवर चांगला प्रभाव या सूर्यग्रहणाचा राहणार आहे। करिअरमध्ये चांगल्या संधी चालून येतील। करिअरची सुरुवात एकदम जबरदस्त होणार आहे। त्याचबरोबर एखादा मोठा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो जो तुमच्या प्रगतीसाठी मदत करेल। तसेच तुमचे नाते या काळामध्ये मजबूत राहील। त्याचबरोबर नात्यात मधुरता असेल। हा काळ तुमच्यासाठी खूपच बेहतरीन असणार आहे। तुमच्या मान सन्मानामध्ये वृद्धी होईल। तसेच समाजात तुमची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जाईल। या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। व्यापारात वृद्धी होईल। सिंह राशीच्या व्यक्तींना चारही बाजूने लाभदायक असं वातावरण पाहायला मिळेल। तसेच नोकरी करणाऱ्यांनी पदोन्नती सोबतच वेतन वृद्धीचे देखील योग जुळून येतील। तसेच धनवृद्धीचे योग मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यामुळे तुमचे जीवन बदलून आर्थिक स्थिती मजबूत होईल। जे लोक संतान प्राप्तीसाठी उत्सुक असतील त्यांना ते सुद्धा प्राप्त होईल, त्यामुळे घरामध्ये आनंद पाहायला मिळेल। आता वळूया दुसऱ्या राशीकडे। दुसरी रास आहे धनुरास। या काळात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते। या काळात तुमच्या मेहनतीचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल, ज्यामुळे मन प्रसन्न असेल। थांबलेली सर्व कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होतील। तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाची उत्तम साथ मिळताना दिसेल। त्याचबरोबर धनासंबंधित सर्व कामे या काळामध्ये पूर्ण होतील। तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होताना आढळतील। धनवृद्धी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल। तसेच अनेक प्रकारचे लाभ, मोठे यश या काळामध्ये मिळेल। त्याचबरोबर जे सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांना वेतनवृद्धी होऊ शकते। या काळात जीवनातील सर्व समस्यांचा अंत होणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल। त्यानंतरची रास आहे कुंभ रास। हे सूर्यग्रहण तुमच्या जीवनात आनंदाचे भंडार भरणारे ठरेल। त्याचबरोबर मागील काळात केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरेल। तसेच नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम असेल। जे लोक व्यापार करत असतील त्यांना व्यापारात लाभ होतील आणि जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनाप्रमाणे नोकरी मिळेल। तसेच कुठे पैसा अडकला असेल तर या काळामध्ये तो तुम्हाला निश्चितच परत मिळेल। या काळात एखाद्या धार्मिक स्थळी देखील भेट देऊ शकता, कारण या काळात तुमचा कल मोठ्या प्रमाणावर धार्मिक गोष्टींकडे असेल। तसेच तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेण्यास किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते देखील पूर्ण होईल। त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ फारच सकारात्मक राहील। व्यवसायात सुद्धा मोठ्या प्रमाणावर लाभ पाहायला मिळतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील। या काळात नवीन वाहन किंवा नवीन वास्तू खरेदीचे योग मोठ्या प्रमाणावर प्रबळ होताना आढळतील। तर आता शेवटची भाग्यवान रास आहे कन्या रास। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भाग्याचा असेल। हा काळ फायद्याचा असेल। खूप काळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील। मनासारखी इच्छाही पूर्ण होईल। तसेच कुटुंबासोबत फिरण्याचे योगही मोठ्या प्रमाणावर राहतील, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे आणि सौख्याचे वातावरण पाहायला मिळेल। या काळात एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्तोत्रही तुम्हाला मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक उत्पन्न वाढेल आणि पहिलेपेक्षा चांगली आर्थिक स्थिती ही पाहायला मिळेल। तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशप्राप्ती करून देणारा ठरणार आहे। त्याचबरोबर वैवाहिक जीवन आनंदी राहील। तसेच जोडीदाराची उत्तम साथ या काळामध्ये तुम्हाला लाभणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे सूर्यग्रहणाचा या 4 राशींवर जो प्रभाव पडणार आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।